दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या अनेक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सध्या आपण राष्ट्रगुरू संत रामदासांनी आपला पहिला शिष्य उद्धव स्वामी यांना जो उपदेश केला त्याला जुना दासबोध अर्थात 21 समासी असं म्हणतात. आणि टाकळी येथील तपाचरण काळात समर्थांनी हा दासबोध आपल्या प्रथम शिष्य श्री उद्धवांना सांगितला. आपण सध्या 18वा समास पाहतो आहोत. 21 समासीपैकी 18वा समास. काल आपण ओवी क्रमांक 30 पर्यंत चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कालच्या ज्या ओव्या आपण पाहिल्या त्यामध्ये समर्थ सांगतात की कसल्याही परिस्थितीत तू
प्रखर वैराग्य धारण केलं पाहिजे. प्रपंचाची आसक्ती तुझ्या मनामध्ये कधीही त्याचा वारासुद्धा लागला नाही पाहिजे. संसार प्रपंच यात जर अडकून बसला माणूस तर त्याला परमार्थाची अत्युच्च पातळी साध्य होत नाही. असं अनेक उदाहरणं देऊन समर्थांनी सांगितलं. आणि काय काय कारणं आहेत त्यातली की जेणेकरून माणूस परमार्थ वाटेवरून घसरतो, त्याचा परमार्थ क्षीण होतो, कमकुवत होतो, वीक होतो आणि तो प्रपंचाकडे झुकतो. ती सगळी कारणं समर्थ त्यांनी सांगायला सुरुवात केली. काल आपण पाहिलं, एकाच पत्नी सापडली, वृत्ती तयेपासी गुंतली, असो तेथून मोकळी केली तरी जन म्हणे त्यजू नये. म्हणजे लोक तुम्हाला भरीला घालतील, प्रपंच कर, संसार कर, बायका पोरं सोडू नको. आणि मग लोक जे सांगतात ते खरं आहे, कारण सगळे तसंच म्हणत असतात. ते म्हणू शकणार नाहीत की तू हे सगळं सोड आणि जा अरण्यामध्ये. कारण ते जर तसं म्हणाले तर मग समोरचा माणूस त्यांना म्हणू शकतो, तुम्ही का प्रपंच करताय. किंबहुना समर्थांच्या मते आपली बाजू झाकून नेण्यासाठी किंवा आपल्याला थोडं मानसिक पाठबळ, मोरल सपोर्ट देण्यासाठी हा जो साधक आहे तो अशा लोकांकडे जातो की जे प्रपंचात लिप्त आहेत. त्यामुळे ते त्याला बाहेर पण म्हणू शकत नाहीत. आपण काल पाहिलं स्वगुण परीक्षा अ ब कड मध्ये माणसाचं लग्न झाल्यानंतर त्या मुलाचं त्याला काय काय वाटतं, तो हरखून जातो. त्याला बायकोच्या समोर कुणाची आठवण येत नाही. त्याचं कार्यालयात मन लागत नाही, धंद्यात मन लागत नाही, आणि तो घरी येतो सारखा मोबाईलवर आपल्या बायकोशी बोलत राहतो. धंद्यात लक्ष लागत नाही त्याचं. नोकरी त्याला नकोशी वाटते. बायकोशी बोलावं, तिचा फोटो मागवावा, तिला व्हिडिओ कॉल करावा, असं ते सगळं त्याला वाटत असतं. आणि ती पण तो घरी आला की ती त्याला म्हणते की तुम्ही माझ्या जीवातील जीव. समर्थांचा शब्द आहे. ती म्हणते तुम्ही माझ्या जीवातील जीव. आता काय. एवढी सुंदर ती तरुणी, ती कशी का असेना पण याला ती तशीच दिसते. अत्यंत तरुण, अत्यंत सुरेख, अत्यंत सुंदर. ते नवीन लग्न झालेल्या मुलाला तसंच वाटत असतं. ते त्याला कुठेही लक्ष लागत नाही. आणि मग वराडी वैभव पाहून भुलले, समर्थ म्हणतात. देखोण परम सुख झाले. ते सासूरवाडीकडचं वैभव, आपले सासू सासरे ते आपली किती काळजी घेत आहेत. आपल्या आईवडिलांनी आपल्याला कधी असा मान दिला नाही, आपल्याला कधी ते चांगलं बोलले नाही. त्यामुळे त्याला आत्तापर्यंत ज्यांच्याशी म्हणजे लहानपणी लक्ष्मीनी जरी जवळ घेतलं तरी पण ज्याला आपली आईच पाहिजे असते, ते बालक मोठं झाल्यानंतर आपल्या आईवडिलांचा त्याग करतं आणि सासू सासऱ्यांना जवळ करतं. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, असा जो माणूस आहे की ज्याने आपल्या आई वडिलांचा त्याग केला आणि सासू सासऱ्यांना आपल्या आणून ठेवलं, त्याच्या तोंडावर थुंकावं असं तुकाराम महाराज, मी म्हणत नाही, 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज बोलून गेलेत. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, बाईलेच्या गोता आवडीने पोसी. पोसणे म्हणजे सांभाळणे.
बाईलेच्या गोता, गोत म्हणजे जवळची नातेवाईक, बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पित्यासी दवडून या. आईवडिलांना घराच्या बाहेर काढतो किंवा त्यांच्यापासून बाजूला निघतो. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी. काय बेकार बोलतात तुकाराम महाराज, किती चिडून बोलतात. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. याचा अर्थ असा नाहीये की सासू सासऱ्यांना माणसाने जवळ करू नये. जसा आईवडिलांचा सांभाळ करायचा आहे तसा सासू सासऱ्यांना जर मुलगा नसेल, आपल्या बायकोला भाऊ नसेल किंवा तो सांभाळत नसेल तर आपलं कर्तव्य आहे. पण याचा अर्थ असा आहे का की आपल्या आईवडिलांचा त्याग करा, त्यांना घराच्या बाहेर काढून टाका किंवा त्यांना एकटं टाका आणि आपण दुसरीकडे जाऊन राहा मोठा बंगला घेऊन. तुकाराम महाराजांची भाषा फार परखड आहे. खूप ठिकाणी अभंगांमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांना वाचन करत असताना सार्वजनिक ठिकाणी आपली जीभ अडखळते. तुमच्यापैकी ज्यांनी तुकाराम गाथांचा अभ्यास केला असेल, गाथांचं पारायण केलं असेल, त्यांच्या लक्षात येईल. सार्वजनिक ठिकाणी ते अभंग म्हणणं आपली जीभ अडखळते. काय लिहिलंय महाराजांनी, पण त्या काळची ती परिस्थिती आहे. आणि त्याला काय वाटेल, याला काय वाटेल, तो नाराज होईल का, हा रुसून बसेल का, असली भानगडच नव्हती. त्यांच्या मनात जे आलं ते सांगून टाकलं. हे तर 350 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील जे आहेत, ज्यांचं वय 70-80च्या घरात आहे, ती मंडळी पहा. सडेतोड स्पष्ट बोलून टाकतात. आम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी जायचं असलं, काही कुणाच्या घरी जायचं असलं आणि समजा तिथं जर काही वैगुण्य असेल, काहीतरी अडचण असेल, मुलगा आई वडिलांना विचारत नसेल, सून विचारत नसेल, नीट बोलत नसतील किंवा कुणाची नोकरी गेली असेल, तर आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जायचो, वडील जर असले तर आम्ही वडिलांना सांगायचो, दादा तिथं काही हा विषय काढू नका बरं का. ते आमच्यावर चिडायचे, मग आम्हाला म्हणायचे काय फरक पडतो, त्यांना समजलं पाहिजे. अहो म्हणलं काय करायचं आपल्याला. पण चान्स बघून आमचे वडील बोलायचेच, स्वभाव आहे, त्याला काय करता. तसं तुकाराम महाराज म्हणतात, थुंका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. असा माणूस जो आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढतो, त्यांचा त्याग करतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या बायकोच्या गणगोताला जवळ करतो, तो समाजात मान मिळवू शकत नाही, गौरव मिळवू शकत नाही. कारण आई वडिलांचे शाप त्याच्या पाठीशी आहेत. त्याला सळो की पळो करून सोडतात. आई वडिलांची सेवा करणं हे परमधर्म आहे आपला. ज्या घरामध्ये आई वडिलांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांना त्यांची वेळेवर औषधं मिळत नाहीत, त्यांना नाश्ता, जेवण, चहा वेळेवर मिळत नाही, 4-4 वेळा मागूनही मिळत नाही, अशा माणसाचं भविष्य अत्यंत बेकार आहे. मी खूप अनुभवले आहे. अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. नावानिशी गावानिशी मी तुम्हाला सांगू शकतो, पण तो विषय आज आपला नाही आणि असं आपण कुणाबद्दल बोलणंही चुकीचं आहे. पण मूळ तत्व हे आहे की आपण आईवडिलांना कधीही विसरता कामा नये. आपले आईवडील काय, बायकोचे आईवडील काय. अहो भेटो कोणी एक नर, धेड महार चांबार, राखावे त्याचे अंतर, या नाव भजन, अशी शिकवण आपल्याला समर्थांनी दिलेली आहे. म्हणून आपण त्या तत्वांचा विचार करून आपण जगलं पाहिजे.
पुढे समर्थ म्हणतात, जरी म्हणावे वेद गोवी, तरी त्याचीही आज्ञा ऐकावी. पुत्र झाल्यानंतर त्याच्यावी प्रपंचेसी भार्या. काही लोक आज सुझाव देतात, त्याला मधला मार्ग सांगतात, सोल्युशन सांगतात, तुला सोडून जायचं का घर? अरे मग जरा मुलं बाळ तर होऊ दे. वेदांनी सांगितलंय, शास्त्रांनी सांगितलंय, पितृऋणातून मुक्त नाही झालं तर तुला मोक्षच मिळणार नाही. काय करतो जंगलात जाऊन? काय करतो परमार्थ करून? मग त्यालाही वाटतं हो बरोबर आहे, आपण लग्न केलंय, 1-2 मुलं होऊ देऊ, मग आपण पुढचा विचार करू. एकी प्रपंचाची लालूच केली, एका कुळाभिमाने लाज लाविली. म्हणती वृत्ती भूमी बुडाली, तरी नाव जाईल वडिलांचे श्रीराम. एकी प्रपंचाची लालूच केली. समर्थ म्हणतायत, एका कुळाभिमाने लाज लाविली. म्हणती वृत्ती भूमी बुडाली, तरी नाव जाईल वडिलांचे. अरे म्हणले, मी जर प्रपंचातून पळून गेलो, प्रपंच सोडून दिला, तर लोक माझ्या वडिलांना बोलतील, अरे काय पोराला जन्म घातला हो तुम्ही, प्रपंच सोडून पळून गेला. भरला संसार टाकून कुणी जातो का? काय संस्कार दिले तुम्ही तुमच्या मुलाला? समर्थांनी 200 समासी दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये जसं या समासात ओवे आलेले आहेत, एक म्हणती एक म्हणती एक म्हणती, तसं त्या समासातही असंच वर्णन आहे. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, त्या समर्थांचं ते खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. काही काही शब्द अशी पखरण करायची. एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पैलपारू, आपला नव्हे की जो जारू, जीव देवाचे श्रीराम. एक जण त्याला समजावून सांगतात, अरे हा संसार करणं, नेटानी करणं, म्हणजेच तू या संसार सागराच्या पलीकडे जाशील, नाही तर मध्येच गटांगळ्या घेशील. आपला नव्हे की जो जारू, हा तुझा काही व्याप नाहीये, हे तुझं काही तू उभा केलेलं नाहीये. जीव देवाचे, हे सगळं भगवंतानी लावलेलं आहे. तू काही करू नको, तू बाहेर जाऊ नको, अरण्यात जाऊ नको, परमार्थाच्या नादी लागू नको, संसार कर, प्रपंच कर, बायका पोरांचं बघ, जातो कुठे? एका कुळाभिमाने लाज लाविली. म्हणती वृत्ती भूमी बुडाली, तरी नाव जाईल वडिलांचे. अरे खरंच की, मी जर असं बायका पोरांना टाकून गेलो, लोक माझ्या आईवडिलांना दूषण देतील, त्यांची लाज जाईल, ते बेइज्जत होतील. एक ते लौकिक राखती, नारे बा निघून गेला म्हणती, एक ते आधार घेती जनकादिकांचा श्रीराम. लोक काय बोलतील याचा नेम नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, एक म्हणतात अरे तुझा लौकिक राखण्यात जाऊ दे, ते आई वडील सगळं बाकीचं सोडून दे, परंतु तुला काही लाज आहे का नाही? असं सोडून जातो का संसार? प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करतो का? कुणी शिकवलं तुला? ह्याच्यासाठी शिक्षण घेतलं का तू? काय बोलतील नेम नाही. एक जण पुढे येतो, तो म्हणतो तुला माहिती आहे का, जनकांनी संसार केला आणि परमार्थही केला, जरा शिक त्यांच्याकडनं काहीतरी. अरे कुठे जनक, कुठे तुम्ही? पण काही करतील लोक आणि त्याला गुंतवून ठेवतील, हे महत्वाचं आहे. एक म्हणती कासयासी जावे, वैराग्य गृहीच करावे, आल्या अतितासी अन्न द्यावे, शेवटी तेही ठाके ना श्रीराम. नव्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी, सर्वास कारण पोटी,
भूतदया असावी श्रीराम. अरे म्हणले काय फालतू गोष्टी पण तुम्ही बडबड करताय. प्रपंच मोठा, परमार्थ मोठा, असं काय लावलंय म्हणले तुम्ही. सोडून द्या सगळं. सांडा गोठी वायाची करिता चावटी. फालतूपणा बाष्कळ बडबड लावली.